Hello my dear student, in this video lecture I am going to explain taxonomy category. We know that what is meant by taxonomy. Taxonomy is defined as a study of identification, nomenclature and classification of organism. Okay, classification, it is not a single step, it involves a series of steps which represent rank and category. क्लासिफिकेशन ही काही सिंगल स्टेप नाही आहे. ओके, याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व असणार, रँक आणि कॅटेगरी. रँक रिप्रेझेंट रँक, फॉर एक्झाम्पल किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस. दीज आर द कॅटेगरी ऑर ऑल्सो कॉल ॲज द रँक. ओके, all these category or rank are compulsory for the classification. There are some facultative category such as suborder and subfamily, okay, that are also used for the classification system. आता हे काही क्लासिफिकेशन जे असणार आहे, क्लासिफिकेशन म्हणजे काय, थोडक्यात वर्गीकरण करणे प्लांटचं किंवा ॲनिमल्स. ओके, नाव द नेक्स्ट वन पॉईंट, टॅक्झॉनॉमिक हायरार्की. टॅक्झॉन मीन्स it is a group of taxonomic group. Taxon is a taxonomic group of any rank in the system of classification. Who proposed this word taxon? H.J. Lamb in 1948. For example, in plant kingdom, each one of the following, such as Angiosperm, Dicotyledone, Polypetalae, Malvaceae, all these represent a taxonomic group. Okay, that is a taxon. म्हणजे काय थोडक्यात, आता कॅटेगरी म्हणजे काय, हे क्लासिफिकेशन कशा प्रकारे केले जातं, किंगडम, ओके, किंगडम, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस. ओके, हे क्लासिफिकेशन केलं जातं. यात कॅटेगरी म्हणजे काय, आता सपोज किंगडम आहे किंवा डिव्हिजन आहे, हा जो एक ग्रुप आहे, क्लास, सपोज हा क्लास आहे, हा एक ग्रुप आहे, वर्ग असणार, त्याला काय म्हणायचं, कॅटेगरी किंवा रँक. ओके, अँड ऑल दिस कॅटेगरी टुगेदर फॉर्म टॅक्झॉनॉमिक हायरार्की. म्हणजे ह्या ज्या कॅटेगरी आहे, कोणकोणत्या कॅटेगरी असणार, किंगडम, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस, ऑल दिस कॅटेगरी टुगेदर कॉल ॲज अ टॅक्झॉनॉमिक हायरार्की. ओके, आता हे क्लासिफिकेशन केलं जातं, का केलं जातं, कारण आता सपोज प्लांट अँड ॲनिमल आहे, त्यांचं तर केलं जातं क्लासिफिकेशन. सपोज आपण ह्युमन बिईंगचं एक्झाम्पल घेऊ. आता आपलं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर इथे कसं असणार, आपण जिथे राहतो ती झाली आपली आपलं जे नाव आहे ते झाली आपली स्पेसिस. जीनस जिथे आहे तिथे काय येईल, आपले पॅरेंट्स येतील. फॅमिली जिथे आहे तिथे काय येईल, आपलं सरनेम येईल. ऑर्डर आहे तिथे काय येईल, आपण जिथे राहतो ते आपलं गावाचं नाव येईल. सिरीज काय असणार, आपला तालुका. सब क्लास काय असणार, आपला जिल्हा. क्लास काय असणार, आपलं महाराष्ट्र राज्य. डिव्हिजन काय असणार आपली, किंवा फायलम काय असणार, इंडिया म्हणजे कंट्री असणार आपली. किंगडम काय असणार, आपला कंटिनेंट म्हणजे आशिया खंड असणार. ओके, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलं, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर सांगायचं ठरलं तर अशा प्रकारे. तर प्लांटमध्ये काय असणार, आता सपोज आपण एक्झाम्पल घेऊ, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस म्हणजे काय, जास्वंद. ह्या प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर पहिल्यांदा काय घेतो आपण, कोणती कॅटेगरी यूज करतो, किंगडम. ओके, मग आता जास्वंद आहे, प्लांट आहे की ॲनिमल आहे, प्लांट आहे, म्हणून त्याचा टॅक्झॉन काय झाला, किंगडम प्लांटी. आता त्याचे डिव्हिजन, आता प्लांट जे आहे पण ते अँजिओस्पर्म आहे की जिम्नोस्पर्म आहे, म्हणजे त्याचे सीड बाहेर दिसतात की आतमध्ये असतात, आतमध्ये असतात. ओके, अँजिओस्पर्म्स, अँजिओ मीन्स वेसल और स्पर्मा मीन्स अँजिओ मीन्स वेसल अँड स्पर्मा मीन्स सीड. सीड एन्क्लोज विदिन द ओव्हरी. अँजिओस्पर्म म्हणजे काय, सीड एन्क्लोज विदिन द ओव्हरी, त्याला काय म्हणायचं, अँजिओस्पर्म. ओके, आता जे काही हिबिस्कस रोझा सायनेन्सिस असणार त्याचे सीड सेटिंग होते, पण त्याचे सीड कसे असणार, स्टराईल असणार, म्हणजे त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार होणार म्हणजे होत नसणार. ओके, आता आपण अँजिओस्पर्मचं दुसरं एक्झाम्पल घेऊ. टोमॅटो प्लांट सगळ्यांनी बघितले, टोमॅटो बघितला असेल, सीड कुठे असणार, मध्ये असणार.
ओके, म्हणून टोमॅटोचं जे प्लांट असणार ते कशामध्ये इन्क्लूड असणार, अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म सिम्पली लक्षात ठेवायचं, सीड एन्क्लोज विदिन द ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये असणार काय, सीड. नंतर क्लास, आता सीड तर मध्ये असणार, मग त्याचा क्लास कोणता असणार, वर्ग. ते डायकॉट आहे की मोनोकॉट आहे, जास्वंदाचे प्लांट ते डायकॉट असणार. डायकॉट मीन्स 2 कॉटिलिडन असणार त्याच्यामध्ये एकतर, किंवा अदर कॅरेक्टर ऑफ डायकॉटिलिडन इज लीफ व्हेनेशन. याच्यामध्ये रेटिक्युलेट टाईपचं लीफ व्हेनेशन असणार, जाळीदार व्हेनेशन असणार. कशावरती, लीफचं. सबक्लास काय असणार, पॉलीपेटाली. पेटाली मीन्स पेटल, त्याच्या काही जे पाकळ्या असणार फुलाच्या त्या कशा असणार आहे, पॉली मीन्स फ्री, म्हणजे फ्यूज नसतात, मोकळ्या असणार त्या. ओके, पॉलीपेटाली मीन्स पेटल आर फ्री. ओके, नेक्स्ट वन सिरीज काय असणार, थॅलॅमी फ्लोरी. ऑर्डर काय असणार, माल्वेल्स. फॅमिली काय असणार, माल्वेसी. जीनस काय असणार, हिबिस्कस. ओके, अँड स्पेसिस काय असणार, इथे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस पाहिजे, तर इथे फक्त रोजा सायनेन्सिस आहे, तर तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचे. काय, हिबिस्कस लिहायचं पुढे, H कॅपिटलच लिहायचा, रोजा सायनेन्सिसचा R स्मॉल लिहायचा. ओके, नेक्स्ट वन नाजा स्नेक. बघितला आहे ना सर्वांनी, तर त्याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे असणार, किंगडम काय असणार त्याचा, प्लांट आहे की ॲनिमल, म्हणून त्याचा किंगडम काय असणार, ॲनिमालिया. ओके, डिव्हिजन कॉर्डेटा. क्लास रेप्टिलिया म्हणजे काय, जे काही सरपटणारे जे काही ॲनिमल असतात त्यांना काय म्हणायचं, रेप्टिलिया. कोणत्या क्लासमध्ये असतात ते, रेप्टिलिया. सबक्लास डायॲप्सिडा, आणि याची जी सिरीज असणार ती सिरीज नसते, डायरेक्ट सबक्लास नंतर ऑर्डर स्क्वॅमाटा. फॅमिली इलॅपिडी. जीनस नाजा, आणि स्पेसिस याची काय असणार, नाजा. ओके, हे लक्षात ठेवायचं. नाजाचा जो एन असणार तो कॅपिटल असणार सुरुवातीचा. ओके, नाजा. नाजाचं मराठी नाव कोब्रा आहे. ओके, नेक्स्ट वन युनिट ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट वन स्पेसिस. आता आपण खालून वर जायचे. ओके, फ्रॉम बॉटम टू टॉप. ओके, जो काही स्पेसिस असणार आहे, स्पेसिस इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट. Species is principal natural taxonomic unit ranking below the genus. कुठे असणार, जीनसच्या खाली असणार काय, स्पेसिस, विच इज डिनोटेड बाय द लॅटिन बायनॉमियल नेम. ओके, म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 नावं असणार. ओके, हिबिस्कस आणि रोजा सायनेन्सिस. हिबिस्कस वेगळं आणि रोजा सायनेन्सिस एक वेगळं, असे 2 नावं असणार, त्याला काय म्हणायचं, बायनॉमियल classification. It is a group of organisms that are interbreed under natural condition to produce fertile offspring. म्हणजे काय, इंटरब्रीड म्हणजे काय, थोडक्यात असा ग्रुप ऑर्गॅनिझमचा की त्यांच्यामध्ये काय होणार, फर्टिलायझेशन होणार आणि काय प्रोड्यूस होणार, फर्टाईल ऑफस्प्रिंग म्हणजे काय, त्यांच्यापासून परत नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार. ओके, परत ते दुसऱ्या ऑफस्प्रिंगला जन्म देऊ शकतात, असे ऑफस्प्रिंग तयार होणार. It was thought to be indivisible, stable, static unit. Okay. However, in the modern taxonomy, subdivision of the species such as the subspecies, variety, and population are seen and given more importance. Okay. Now the next one, it is a genus. Genus is a taxonomic rank or category which is larger than the species and useful for the biological classification of living and fossil organism. ही कशी असणार, टॅक्झॉनॉमिक रँक किंवा जी कॅटेगरी असणार ती कशी असणार, लार्जर दॅन स्पेसिसपेक्षा कशी असणार, लार्जर असणार. अँड युजफुल फॉर द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणारे किंवा जे काही फॉसाईल असणारे, ओके, त्यांच्या क्लासिफिकेशनसाठी वापरली जात असणार. जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसिस बेअरिंग क्लोज resemblance to one another in their morphological character, but they do not interbreed. म्हणजे काय, जीनसमध्ये काय असणार, अशा स्पेसिसचा ग्रुप असणार
ज्या कशा असणार क्लोजली रिसेम्बलस म्हणजे काय त्यांच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये काय असणार सिमिलॅरिटी असणार म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये कसे असणार सेम असणार. फॉर एक्झाम्पल टायगर, लिओपार्ड अँड लायन आर द 3 बिलॉंग्स टू द सेम जीनस पॅन्थेरा. टायगर, लिओपार्ड आणि लायन हे कसे 3 वेगळे प्राणी आहेत. ओके, पण त्यांचा जो जीनस असणार आहे तो काय पॅन्थेरा एकच असणार. का तर त्यांच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये जे काही कॅरेक्टर असणार आहे ते कसे असणार सिमिलर असणार आहे. आणि जीनसचे मध्ये जे इन्क्लूड असतात त्यांच्यामध्ये काय होणार नाही इनब्रीडिंग होणार नाही. ओके, they have a common character yet are different from each other because their genus is the same but species is different. म्हणजे त्याचा जीनस कसा आहे यांचा सेम आहे तिघांचा पण स्पेसिस कशी असणार डिफरंट असणार. अनादर एक्झाम्पल इज द जीनस सोलॅनम. जीनस दुसरा काय आहे सोलॅनम. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार ब्रिंजल अँड पोटॅटो. ओके, बोथ बिलॉंग टू दिस जीनस. ओके, विथ जीनस सोलॅनम. Now the next one category is a family. It is one of the major hierarchical family. It is one of the major hierarchical taxonomic rank. Okay, a family represents a group of closely related genera. For example, like Hibiscus, Gossypium, Sida, Bombax are included in same family Malvaceae. हे चारी जे असणारे जीनस हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचा जीनस, गॉसिपियम म्हणजे कापूसचा जीनस असणार. ऑल दीज जीनस आर बिलॉंग्स टू सेम फॅमिली दॅट इज माल्वेसी. अनदर एक्झाम्पल इज कॅट ऑल्सो बिलॉंग टू द फॅमिली ऑफ लिओपार्ड, टायगर, लायन. ओके, विच फॅमिली फेलिडी. बट डॉग बिलॉंग टू द डिफरंट फॅमिली कॅनिडी. ओके, कॅट आणि डॉग दोघांमध्ये कशा सिमिलॅरिटी तर वाटते दिसते थोड्याशा प्रमाणामध्ये पण त्यांची जी फॅमिली असणार ती कशी असणार वेगळी असणार. ओके, नेक्स्ट वन कोहोर्ट ऑर ऑर्डर. दोघं पण एकच आहे. कोहोर्ट मीन्स इट इज अ टॅक्झॉनॉमिक रँक युजफुल फॉर द classification of organism and recognized by the nomenclature code. Okay, and order is a group of closely related families showing indefinite affinities. Order is a step above the family in taxonomic hierarchy. कुठे असणार above the family, फॅमिलीच्या वरती असणार काय ऑर्डर. The members belong to the same order but different family may show few dissimilar character. म्हणजे काय असे जे मेंबर असतात ते सेम ऑर्डरमध्ये असणार. ओके, पण त्यांची फॅमिली कशी असणार डिफरंट असणार. फॉर एक्झाम्पल फॅमिली पापावरेसी, ब्रासिकेसी, कपॅरिडेसी एक्सेट्रा विथ परायटल प्लासेंटेशन आर ग्रुप इन ऑर्डर परायटेस. ऑर्डर ऑलवेज एंड विथ ALE. ओके, कोण आता ह्या तिन्ही पण फॅमिली आहे पापावरेसी, ब्रासिकेसी, कपॅरिडेसी यांच्यामध्ये प्लासेंटेशन कसं असणार परायटल. परायटल म्हणजे कशा प्रकारचं प्लासेंटेशन म्हणजे काय जे काय सीड असणार त्यांची अरेंजमेंट म्हणजे काय प्लासेंटेशन कशा प्रकारचं असणार परायटल. आता काकडी जी आहे तिच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्लासेंटेशन असतं परायटल. अशा प्रकारे ह्या तिन्ही ज्या फॅमिली आहे पापावरेसी, ब्रासिकेसी, कपॅरिडेसी यांच्यामध्ये कशा प्रकारचं प्लासेंटेशन असणार परायटल आणि त्यामुळे ते कोणत्या ऑर्डरमध्ये असणार परायटल्स. ओके, फॅमिलीज ऑफ डॉग अँड कॅट दो आर डिफरंट बट दे बिलॉंग टू द सेम ऑर्डर कार्निवोरा. आता डॉग आणि कॅट हे जरी दोन्ही वेगळे प्राणी असले तर त्यांची ऑर्डर काय आहे एकच आहे कोणती कार्निवोरा. ओके, पण त्यांची फॅमिली काय असणार डिफरंट असणार ऑर्डर काय असणार सेम असणार. नेक्स्ट वन युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज अ क्लास. ओके, क्लास मीन्स थोडक्यात वर्ग. क्लास इज अ डिस्टिंक्ट taxonomic rank of biological classification having its own distinctive name. A group of higher taxonomic rank than the order. कुठे असणार हे ऑर्डरच्या वरती असणार क्लास. क्लास इज अ असेंबलन्स ऑफ क्लोजली अलाइड ऑर्डर. क्लासमध्ये काय काय असणार ऑर्डर असणार. ओके, ऑर्डर कार्निवोरा, ऑर्डर प्रायमेट्स,
बिलॉंग टू द क्लास मॅमिलिया. ह्या 2 ऑर्डर आहे. यांचा क्लास कोणता आहे? एकच असणार. कोणता? मॅमिलिया. मंकी, गोरिलाज, जिबॉन्स, प्रायमेट्स अँड डॉग, कॅट, टायगर, कार्निवोरा बिलॉंग टू द सेम क्लास. ओके, यांचा पण क्लास कसा असणार आहे? सेम असणार आहे. हे काय झालं? प्रायमेट्सचे एक्झाम्पल कोणते? मंकी, गोरिलाज, जिबॉन्स. अँड कार्निवोराचे एक्झाम्पल डॉग, कॅट, टायगर. दिस ॲनिमल बिलॉंग टू कार्निवोरा. ओके, कार्निवोरा ऑर्डर. नेक्स्ट वन unit of classification is a division. Division or phylum. The division is a category composed of related classes. इथे काय असणार आहे? याच्यामध्ये काय असणार आहे? रिलेटेड जे क्लासेस असणार आहे ते इन्क्लूड असणार आहे. अँजिओस्पर्मा इन्क्लूड 2 classes. अँजिओस्पर्म मीन्स सीड एन्क्लोज विदिन द ओव्हरी. ओके, सीड एन्क्लोज विदिन द ओव्हरी. अँजिओस्पर्मचे 2 क्लास असणार. फर्स्ट वन डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन. विच? डायकॉट अँड मोनोकॉट. डायकॉट मीन्स देर आर 2 कॉटिलिडॉन इन सीड. मोनोकॉटिलिडॉन मीन्स देर आर सिंगल कॉटिलिडॉन. ओके, एकच कॉटिलिडॉन असणार त्याच्यामध्ये सीडमध्ये. इन ॲनिमल क्लासिफिकेशन डिव्हिजन इज अ सब युनिट ऑफ द कॅटेगरी. ओके, सब kingdom. Different division having some similarity form a subkingdom. The division angiospermy and gymnospermy will the subdivision phanerogams or spermatophyta. Angiosperm आणि जे जिम्नोस्पर्म असणार आहे त्याची सबकिंगडम काय असणार आहे? फिनोरोगॅम्स किंवा स्पर्मॅटोफाइट. फिनोरोगॅम आणि स्पर्मॅटोफाइट बोथ आर सेम. फिनोरोगॅम मीन्स सीड बिअरिंग प्लांट. ओके, जिम्नोस्पर्म मीन्स सीड आर नेकेड, म्हणजे जे आपल्याला डोळ्याने त्याचे सीड दिसतात. फॉर एक्झाम्पल आपण सुपारीचं एक्झाम्पल घेऊ. ओके, नेक्स्ट वन किंगडम. इट इज अ हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी विच कंपोज ऑफ डिफरंट सब किंगडम. एक्झाम्पल सब किंगडम फिनोरोगॅम्स अँड क्रिप्टोगॅम्स. फिनोरोगॅम मीन्स फ्लावरिंग प्लांट विच इन्क्लूड फ्लावरिंग प्लांट. ओके, and cryptogams means non-flowering plant. Form a plant kingdom or the kingdom plantae which include all the plant while all the animal are included in kingdom Animalia. You will observe that as we go higher in a taxonomic ladder the number of common character go on decreasing. Okay, म्हणजे काय? सपोज आपण स्पेसिसकडून किंगडमकडे जातो, वरती जातो, तशा प्रकारे कॅरेक्टर जे असणार आहे, जे काही सिमिलर कॅरेक्टर असणार ते काय होईल? डिक्रीज होईल. ओके, थँक्यू.